आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। 14, 15 आणि 16 मार्च दरम्यान राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे। सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हा अंदाज वर्तवला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर बातमी। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, निसर्ग आपल्याला पावसाचा अंदाज सातत्याने देत असतो, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे। 14, 15 आणि 16 मार्च या 3 दिवसात अवकाळी पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली कामे पूर्ण करून घ्यावीत, असे मत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी बोलले। फुलंब्री येथे देवेंद्र कृषी प्रदर्शनात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक बोलत होते। पुढे बोलताना पंजाब डक म्हणाले की प्रत्येक वेळेस पीक काढणीला आले की पाऊस येतो, त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे। मी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ देणार नाही, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल। निसर्गाचे मूल्यांकनावर पावसाचे प्रमाण लक्षात येत असल्याने डक यांनी यावेळी सांगितले। यावेळी देवराव राऊत, उत्तम ढोके यांच्यासह आदींची उपस्थिती होती। रामफळाच्या झाडाला जास्त फळ लागले तर कमी पाऊस पडतो आणि रामफळ कमी लागले तर पाऊस जास्त पडतो, त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडणार आहे। बिबुया तसेच पुढे बोलताना पंजाबराव म्हणाले, बिबुयाच्या झाडाला खूप फुलं लागले तर दुष्काळ पडतो, गावरान आंबा पिकला तेव्हा पाऊस कमी पडतो, लिंबाच्या झाडाला मे महिन्यात खूप निंबोळ्या लागल्या तर खूप पाऊस पडतो, चिमण्यांनी धुळीत आंघोळ केली तर 4 दिवसात पाऊस येतो, असे पंजाबराव डक यांनी पुढे बोलताना म्हटले आहे। निसर्गच आपल्याला पावसा अगोदर पूर्वसूचना देत असतो, असे त्यांचे मत आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतर पण शेतकरी बांधवांना शेअर करा। तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।